दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। पण प्रचार सोडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नागपुरात फडणवीसांची भेट घेतली आहे। त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकरांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे। माढ्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे। भाजपसारख्या मायक्रो मॅनेजमेंट करणाऱ्या पक्षाचे उमेदवार प्रचारात व्यस्त असतील असा अंदाज सामान्य मतदार बांधत असतील, पण तसं नाही। तर प्रचार सोडून भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी थेट नागपूर गाठलं। काही दिवसांपूर्वीच मुंबईतल्या सागर बंगल्यावर त्यांनी फडणवीसांची भेट घेतली होती, पण आता पुन्हा फडणवीसांच्याच भेटीसाठी ते थेट नागपूरला गेले। आठवड्याभरातल्या दुसऱ्या भेटीचं कारणही तसंच आहे। माढ्यासारख्या मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आव्हान समोर असताना निंबाळकरांना फक्त मवियाच्या आव्हानाची भीती नाही, तर त्यांच्याच महायुतीतील घटक पक्षाचे नेते आणि त्यांच्याच पक्षातील काही नेते त्यांच्या विरोधात उभे ठाकलेत। त्यांच्याच मतदारसंघातील मातब्बर राजकीय घराण्यांपैकी अकलूजचे मोहिते पाटील, फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी जाहीररित्या निंबाळकरांच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली आहे। पक्षातूनच विरोध वाढल्यानं रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर नागपुरात येऊन फडणवीसांच्या मध्यस्थीसाठी धडपड करण्याची वेळ आली। पण आपण नागपुरात प्रचाराचा शुभारंभ कधी करायचा यावर चर्चा करण्यासाठी आल्याचं स्पष्टीकरण रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी दिलं। पुढच्या प्रचाराचा शुभारंभ कधी करणे वगैरे या संदर्भात होतं। आमच्या मतदारसंघात जोरात असते, सगळ्या गोष्टी जोरात असतात। प्रचाराची रणधुमाळी पण जोरात आहे आणि कार्यक्रम पण जोरात होणार आहेत। प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या माढाच्या जागेवर शरद पवारांचा दबदबा होता, पण 2019च्या निवडणुकीत तिकीट न मिळाल्यानं विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपले चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटलांसह भाजपमध्ये प्रवेश केला। त्यामुळे पवारांचा हा गड भाजपकडे सरकला। आता तीच चाल पुन्हा नाईक निंबाळकरांवर उलटण्याची चिन्ह आहेत। माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटलांना मवियाचं तिकीट मिळण्याच्या वावड्याही उठल्या होत्या। शिवाय फडणवीसांनी रामराजे नाईक निंबाळकरांना बोलवून केलेली शिष्टाई फळाला आल्याचं दिसत नाही। मोहिते पाटलांनी तर फडणवीसांच्या भेटीनंतरही पुन्हा एकदा प्रचार सुरूच ठेवला। माढा आणि निंबाळकरांना पाडा या घोषणेमुळे की काय पुन्हा एकदा नाईक निंबाळकरांचे पाय नागपूरच्या दिशेने वळलेत। त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना टाळण्यासाठी फडणवीसांची शिष्टाई कामी येणार का असा सवाल आहे। नागपूरवरून ज्ञानेश्वर पवारसह अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, माढा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।